आमच्या आराकाकांचं हे असं झाल्यानंतर 4च दिवसात आजीने एकदा गावबैठक बोलवली आणि त्या गावबैठकीत आमच्या आराकाकांच्या जमिनी, त्यांचे शेतमळे, त्यांचा वाडा, त्यांच्या गोठ्यातली दुभती जनावरं या सगळ्याचं काय करायचं हे सगळ्यांना विचारलं. कारण आता आराकाकांनंतर त्यांच्या वाड्यात कुणीच उरलं नव्हतं. त्यांच्या कोणा नातेवाईकांचा पत्तासुद्धा कोणाला माहिती नव्हता. इतक्या वर्षात त्यांचे कुणीही नातेवाईक त्यांच्याकडे आलेच नव्हते. त्यामुळे गावाला आराकाकांचे आणि सीताकाकूंचे कुणी सगळे सोयरे, त्यांचा नामोनिशाणा माहीतच नव्हतं. त्यावेळी कुणाला तशी आवश्यकतासुद्धा भासली नव्हती. त्यात आमच्या आराकाकांचं गावात कोणाकडे विशेष असं येणं जाणं नव्हतं. त्यामुळे आता त्यांच्या त्या मोठ्या इस्टेटीचं काय करायचं हा गावापुढे प्रश्न पडला होता. या गावबैठकीला गुरुजींनासुद्धा मानाचं आमंत्रण होतं. आता आमचे गुरुजी त्या भीषण हत्याकांडाच्या धक्क्यातनं संपूर्ण नाही पण थोडेसे सावरले होते. त्यावेळी माझ्या आजीला भीती पडली होती, हे लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि विनोबा भावेंचे अर्क या धक्क्यातनं सावरतायत का नाही. तरी गुरुजी जरासे का होईना सावरले होते. तरी ते आता तातूच्या जवळ झोपत होते आणि जरा कुठे काही खुट्ट आवाज आला की घाबरून एकदा ससा होऊन जात होते. एकदा आजीनं त्या घाबरण्याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, आजीबाई आपण माझ्याबद्दल काळजी करू नका. अहो मला आता त्या सगळ्याची सवय झाली आहे. तुम्हाला ही म्हण माहिती असेल की जसा देश तसा वेश, त्या म्हणीची मी इथे प्रचिती घेतलेली आहे. तेव्हा आजीला वाटलं आराच्या त्या प्रकरणामुळे सर्व मृतांना श्रद्धांजली वाहण्यात गुरुजींच्या आयुष्यातली काही मिनिटं व्यर्थ गेली आहेत. त्या विचारानं ती स्वतःशी हसली. आमच्या रामदास काकांनी शिरगुप्पीला गुरुजींना घेऊन जाऊन त्यांना नवीन चष्मा करून दिला होता आणि तो नवा चष्मा घालून गुरुजी गावबैठकीला बसले होते. त्या गावबैठकीत आजीनं बघितलं आराच्या त्या सगळ्या इस्टेटीचं काय करायचं या प्रश्नावर सगळा गाव एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिला होता. तेव्हा आजी म्हणाली, ही गावबैठक मी इथेच संपवते, पण उद्या ह्याच वेळेला पुन्हा गावबैठक बसेल तेव्हा सगळ्यांनी आपापले विचार मांडावेत आणि जो विचार योग्य वाटेल त्यावर आपण सगळेजण विचार करू. नंतर गावबैठक संपून गेली. सगळेजण आपापल्या वाड्याकडे गेले. तेव्हा आमचे किन्ना काका बाभळीच्या रानातल्या मागच्या वाटेनं मुंगळ्याच्या वाड्यात पोहोचले होते. मुंगळ्याला सगळं सांगून ते म्हणाले, मुंगळ्या उद्या काय निर्णय गाव आणि सातमाईंचा वाडा घेतो ते मी तुला येऊन सांगेन. एवढं सांगून जेव्हा किन्ना काका गेले तेव्हा मुंगळ्यानं बस्त्या आणि धर्म्याला बोलावून बराच वेळ कुजबूज केली होती. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा गावबैठक बसली. आता गावबैठकीला सुरुवात होणार तेव्हाच तिथे धर्म्या येऊन आजीला म्हणाला, आजी मुंगळ्यानं तुम्हाला सांगावा धाडला आहे की तो तुम्ही सांगाल ती किंमत देऊन आरा काकाची पूर्ण इस्टेट घ्यायला तयार आहे. तुम्ही फक्त आकडा बोला, नंतर ते रुपये तुम्ही आणि गाव आपापसात वाटून घ्या. एवढं बोलून धर्म्या आजीकडे बघत उभा राहिला. पण धर्म्याचं ते बोलणं ऐकताच आजी भयंकर संतापली. ती एकदम धर्म्याच्या अंगावर ओरडून म्हणाली, अरे धनगरा, इथे गावबैठक बसलेली असताना तू आत आलासच कसा? तू त्या धनगर मुंगळ्याचा सांगावा घेऊन आलास तर तो मुंगळ्या कुठल्या गावचा जहागीरदार लागून गेलाय रे? तसंच आरा आमच्या मांजरीवाडीचा आमचा होता. त्याच्या इस्टेटीबद्दल तुमच्या धनगरांना काय देणं घेणं आहे? हे बघ धनगरा, तू जाऊन त्या मुंगळ्याला माझा सांगावा दे. त्याला म्हणाव, जर तुला मांजरीवाडीत हातापायानं धड राहायचा असेल तर तू आमच्या गावाच्या कुठल्याही भानगडीत पडू नकोस. चल आता इथून चालायला लाग. तेव्हा धर्म्या खाली मान घालून जाताना तिला म्हणाला, आजी जर तुझा आणि गावाचा विचार बदलला तर तसा आमच्याकडं सांगावा धाड. आजी पुन्हा ओरडली, तातू या धनगराला बाहेर घालव आणि दार बंद करून घे. पण तातू येण्याच्या अगोदर धर्म्या निघून गेला होता. तसे किन्ना काका आजीला म्हणाले, आजी माझ्या मनात एक विचार आला आहे. तो मुंगळ्या भारी गबरू आसामी झाला आहे. तर आपण आराची सगळी इस्टेट त्या मुंगळ्याला चौपट भावानं विकून आपण आणि सगळा गाव ते रुपये वाटून घेऊ. म्हणजे सगळी झंझट संपून जाईल, आपल्या सगळ्यांचा फायदासुद्धा होईल. आजी रागावली आणि ओरडली, किन्ना तू काय बोलतोयस? अरे आपल्या गावच्या आराची इस्टेट त्या धनगराला विकून या मांजरीवाडीत धनगरवाडी करायची का?
किन्ना, तुला जर का त्या मुंगळ्याचा एवढाच पुळका येत असेल तर त्या गभरू माणसाला तुझी जमीन वाडा सगळं चौपट किमतीला विकून टाक, आम्ही कोणी काही बोलणार नाही. आणि आराच्या बाबतीत तुला काही निर्णय घ्यायचा अधिकारच नाही. तसे किन्ना काका गप्प बसले. नंतर आजीनी प्रत्येकाला त्याचं मत विचारलं तेव्हा ते सगळेजण म्हणाले, आता आराच्या इस्टेटीबाबत आम्ही काय निर्णय घेणार, त्यापेक्षा आये तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला मंजूर आहे. तेव्हा आजी हताशपणे म्हणाली, आता मी तरी काय सांगू. तेव्हाच आमचे गुरुजी हलकेच म्हणाले, आजीबाई, मी प्रथम तुमची सगळ्यांची आणि आपलीही क्षमा मागतो, कारण मी ह्या गावाचा नाही, मला काही मत देण्याचा अधिकार नाही, पण एक भारतीय नागरिक म्हणून मी काही बोललो तर चालेल का. गुरुजींच्या लांबलचक बोलण्यावर आपलं हसू आवरत आजी म्हणाली, अहो बोला गुरुजी, आपल्याला काय बोलायचं आहे ते बोला. तसे गुरुजी चाचपडत म्हणाले, आजीबाई, तुम्हा सर्व मोठ्या माणसात मी बोललो तर चालेल ना. रामदास काका म्हणाले, गुरुजी ही गावबैठक आहे, त्यात आम्ही तुम्हाला आमचेच मानतो, इथे कोणालाही आपलं मत सांगण्याचं स्वातंत्र्य आहे. अर्थात त्याबद्दल नंतर विचार करण्यात येईल, पण आपण बोला. तेव्हा क्षणभर गुरुजी शांत राहिले, पण नंतर लगेच सावकाश उठून उभे राहिले. तेव्हा शिवाकाका त्यांना म्हणाले, गुरुजी, तुम्ही भाषण द्यायला उभं राहिल्यासारखं उभं न राहता खाली बसून बोललात तरी चालेल. तेव्हा लाजून गुरुजी पुन्हा खाली बसले आणि नंतर म्हणाले, आपल्या मांजरवाडीचे आराराव हे अत्यंत सभ्य आणि चांगले गृहस्थ होते. मध्ये शिवाकाका पुन्हा म्हणाले, गुरुजी, त्यांना नुसतं आरा म्हणा, राव म्हणण्यात वेळ घालवू नका. तसं गुरुजी, आरा हे सभ्य चांगले गृहस्थ होते हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही पुढचं बोला. आमच्या शिवाकाकांचं बोलणं ऐकून गुरुजी पुन्हा गडबडले. आजी शिवाकाकांवर जरा चिडून म्हणाली, शिवा, गुरुजी बोलताना मध्ये मध्ये बोलू नकोस, अगोदर त्यांचं म्हणणं ऐकून घे. बोलाव गुरुजी तुम्ही. तसे गुरुजी घसा खाकरून आजीकडे बघत म्हणाले, हां, तर मी काय म्हणत होतो, तर आरा रावांची. ते मध्येच थांबले, शिवाकाकांकडे बघायला लागले. त्यांनी पुढे बोला अशी त्यांना खूण केली आणि मग गुरुजी म्हणाले, तर त्या चांगल्या आरा रावांची त्यांनी मेहनतीनं मिळवलेली इस्टेट तशाच योग्य कामासाठी वापरली पाहिजे. आता माझ्या माहितीप्रमाणे आपल्या मांजरीवाडीत लहानसा सुद्धा दवाखाना नसल्यामुळे इथे कोणाला लागलं बिगलं की आपल्याला ते 6 मैलांचं अंतर तुडवत शिरगुप्पीला जायला लागतं आणि कधीकधी त्यामुळे जीवावर बेतू शकतं. त्यामुळे मला असं वाटतं, आरा रावांचा वाडा मोठा आहे, तिथे एखादा दवाखाना सहज उघडू शकेल. जर आरा रावांच्या इथे दवाखाना सुरू झाला तर ते गावाच्या दृष्टीने आणि पुढे येणाऱ्या सगळ्या पिढ्यांच्या दृष्टीनं फार उपयोगी पडेल. तसंच आता इथे फक्त 1ली ते 7वीपर्यंतची शाळा आहे. आपण आरारावांच्या शेतात एखादी मॅट्रिकपर्यंतची मोठी शाळा बांधू. त्यामुळे विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना आपल्याच गावात राहून मॅट्रिकपर्यंत शिकता येईल. आरारावांच्या टोमॅटोच्या शेताच्या पट्ट्यात आपण इथे येणाऱ्या शिक्षकांच्या राहण्यासाठी काही खोल्या बांधू. अशानं गावकऱ्यांची खूप उन्नती होईल, आपला गावसुद्धा सुधारेल. त्यावेळी गुरुजींचं हे बोलणं सगळ्यांना पसंत पडलं. आजी तर म्हणाली, वा गुरुजी वा, तुम्ही फार छान सुचवलं. गुरुजी, अशानं उद्या मांजरीवाडीत खूप काही करता येईल हो. त्यावेळी किन्ना काका खवचटपणे म्हणाले, काय हो गुरुजी, आता शाळा दवाखाना इथे उघडायला चिंचोके मोजून का उघडता येणार आहेत ते? का तुम्हाला कोणाच्या शेतामध्ये खजिना गावलाय? अहो राव, काहीही बोलताना अगोदर नीट विचार करून बोला, का उचलली जीभ लावली टाळ्याला. तरीही गुरुजी शांतपणे म्हणाले, कृष्णराव पंत, मी एखाद्या गोष्टीचा पूर्ण विचार करूनच त्याचं कथन करतो. या दोन्ही गोष्टींसाठी पैसा लागणारच आहे, तेव्हा आपल्याला एक करता येईल. आपण आरारावांच्या वाड्यातली भांडी कुंडी, तसेच त्यांच्या पत्नीचे दागिने आणि त्यांची काही शेती बँकेकडे गहाण ठेवून पैसे उभारू शकतो. तरीही जर काही पैसे कमी पडले तर आपण प्रत्येक घरातनं ठराविक वर्गणी गोळा करू.
अशा जनोपयोगी कामात सरकारी मदतसुद्धा मिळू शकते. मी त्यासाठी जातीनं प्रयत्न करीन. आपण त्या शाळेला, दवाखान्याला त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं नाव देऊ. या आरारावांच्या शाळेत गरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची फुकट सोय करू. तशानं त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या आत्म्याला शांती तरी मिळेल. आमच्या या गुरुजींच्या बोलण्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. आजी तर भारावून गेली आणि म्हणाली, तशी ही गुरुजी आराची 20-25 जनावरं आहेत. ती आपण आठवड्याच्या बाजारात नेऊन विकून टाकू, त्याचेही चांगले रुपये येतील. हे ऐकून आमचे गुरुजी पुन्हा म्हणाले, आजीबाई, आपला हा विचार मला पटत नाही. अहो, एक गाय किंवा म्हैस कोणाच्या दावणीला असली की त्या घरची परिस्थिती बदलते. त्या घरातली मुलं बाळं दूध-तूप खाऊ शकतात. म्हणून आपण मांजरीवाडीत जितकी गरीब माणसं आहेत, म्हणजे गरीब रामोशी, कातकरी आहेत, त्यांना एक एक जनावर वाटून टाकू. सगळ्यांना तेही पटलं. तेव्हा आजी म्हणाली, गुरुजी, खरंच ही कल्पना फार चांगली आहे. तसा गावात आमचे गरीब नाग्या सुतार, इटा चांबार, अनेक गरीब शेतकरी आणि रामोशी आहेत. त्यांना आपण प्रत्येकी एक एक जनावर देऊया. त्या सगळ्यांना त्याची फार गरज आहे. तेव्हा फार चांगले गुरुजी म्हणाले, आजीबाई, तसं बघता माझ्या गरजा अल्प आहेत. आपला वाडा मला 2 वेळचं जेवण देतो. दौलतराव पंत मला विड्याची बंडलं देतात. तसंच आजीबाई, हे शिवापंत मला कपडे लत्ते करतात. तेव्हा मला आता स्वतःच्या अशा काही गरजा राहिलेल्या नाही आहेत. तेव्हा ह्या महिन्यापासून मी माझा पगार दवाखाना आणि शाळा बांधण्याच्या कामाला देऊन या महान कार्यात मी माझा मुंगीचा वाटा उचलणार. आमची आत्या म्हणाली, गुरुजी, तसे मी माझ्या मुलांसाठी बँकेत भरपूर रुपये ठेवलेत. तेव्हा मी सुद्धा या कार्यासाठी एक ठराविक रक्कम देईन. नंतर तिथे सगळ्यांनीच दवाखाना आणि शाळेच्या कार्यासाठी काही ना काही देऊ केलं. मात्र किन्ना काका गप्प होते. आजी म्हणाली, काय रे किन्ना, तू ह्या कार्यात कसली मदत करणार? किन्ना काका हसत म्हणाले, आये, मी गरीब माणूस, मी कसली मदत करणार? अगं, घरात 2 बायका, 2 पोरं, हे काय, यांना सांभाळताना माझी त्रेधा उडते, तर मी शाळेला आणि दवाखान्याला काय मदत देणार? आजी जोरात म्हणाली, गुरुजी, हा किन्ना माझा पोरगा आहे आणि त्याची आई या नात्यानं सांगते, या वर्षीचं त्याचं ऊसाच्या मळ्याच्या पिकाचं उत्पन्न तो आपल्याला देणार आहे. किन्ना काका काही सांगायचा प्रयत्न करत असताना आमचे सगळे काका म्हणाले, किन्ना, आता ठरलं म्हणजे ठरलं. किन्ना काका चडपडत गप्प बसले आणि नंतर ती गाव बैठक संपली. आमच्या गुरुजींचा शाळेचा आणि दवाखान्याचा प्रस्ताव सगळ्यांना पसंत पडला. पण त्यावेळी कुणालाही कल्पना नव्हती की एकट्या आमच्या आरा काकांना मात्र हे काही पटलेलं नव्हतं आणि त्यांचंसुद्धा बरोबर होतं. ज्या सरस्वतीच्या पुजाऱ्यानं गुरुशिष्याचं नातं विसरून त्यांच्या संपूर्ण घराण्याचा घास घेतला होता, त्या सरस्वतीच्या मंदिराची स्थापना ते का म्हणून आपल्या वाड्यात करणार? नंतर सगळं काही अघटित घडत गेलं, ज्याची कोणी कल्पनासुद्धा केलेली नव्हती. आमच्या ओसरीवरची गाव बैठक उठली तेव्हा त्या ओसरीवर फक्त आत्या, आजी आणि गुरुजी बसून पुढचा आराखडा काढत बोलत बसले होते. तेव्हा खरं तर सगळ्या मांजरीवाडीला आरा काकांच्या ह्या प्रकरणाचा विलक्षण धक्का बसला होता. आता एखाद्या कुटुंबातली एखादी व्यक्ती मरणं कोणी समजू शकतं, पण एकाच दिवशी सगळंच्या सगळं कुटुंब नष्ट होणं ही फार हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना होती. त्यात आरा काकांसारख्या हसतमुख व्यक्तीच्या बाबतीत हे असं घडावं हे सगळ्यांच्या मनाला फार लागलं होतं. सगळ्यात जास्त माझ्या आजीला ते फार जाणवलं होतं. त्यावेळी आजी अचानक त्याच विचारांनी आत्याला म्हणाली, आनंदे, हे आराचं असं कसं झालं गं? अगं, परवा तर तो आंब्याच्या जत्रेच्या वेळी मला म्हणाला की आई, मी फार सुखी आहे, तर मी दुसऱ्याच्या भानगडीत माझ्या स्वतःच्या डोकीवर का घेऊ? आणि असं हसत हसत म्हणणाऱ्या आराचं आज कुठे नामोनिशाणसुद्धा उरलं नाही गं. त्यावर माझ्या आत्यानं फक्त हुंदका दिला आणि आमचे गुरुजी एक निश्वास सोडून पुटपुटले, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेक देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. आजी म्हणाली, गुरुजी, या श्लोकाचा अर्थ काय आहे? गुरुजी म्हणाले, आजीबाई, हा एक मनाचा श्लोक आहे.
या श्लोकात मनाला उद्देशून असं सांगितलं आहे की हे माझ्या मना, तू कधीही दुःखी, कष्टी किंवा चिंताग्रस्त किंवा शोकमग्न होऊ नकोस. अशा भावनांचा स्वतःला स्पर्शसुद्धा होऊ देऊ नकोस, कारण आनंद, दुःख तसंच चांगलं वाईट यात भेद करण्याची क्षमता तुझ्या शरीराशी जोडली आहे. त्यामुळे तुझं शांत चित्तानं थोडासा विचार केला तर तुला या सर्वच भावनांपासून मुक्त होण्याचा मार्ग सापडेल. आणि आपले आराराव पंत या सगळ्यातनं मुक्त झालेत, म्हणून आपण आणि आनंदीनं त्यांच्याकरता दुःख करू नये. माझी आजी दुःखानं म्हणाली, गुरुजी, श्लोकांमध्ये किंवा पुराणांमध्ये अनेक मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या जातात. कसं वागावं, बोलावं, आपलं आचरण कसं असावं, हे आणि ते. पण तुम्ही मला एक सांगा गुरुजी, सामान्य माणसाला तसं वागणं जमतं का हो? अहो, आरानं आपली मान वेळ्यानं तोडून घेतली, कारण आपल्या कुटुंबाशिवाय तो जगू शकला नसता. तसंच या श्लोकात मुक्त होण्याचा मार्ग सांगितला आहे, म्हणून आराचं दुःख आम्ही विसरून जावं हे कधी होईल का? अहो, सुखदुःखाच्या भावना या मनुष्याच्या आयुष्याचा एक भाग आहेत, त्याच्याशिवाय तो जगूच शकणार नाही. राग, लोभ हे सगळं माणसाच्या आयुष्याचा अर्थ आहे. असं असताना संतजनांचे उपदेश म्हणजे परिस्थितीनं नडलेल्या जनांसाठी तर बोलाचा भात आणि बोलाची कढी याप्रमाणे आहे. तुम्हीच सांगा, कुणाला त्या संतजनांसारखं त्यांचे उपदेश आचरणात आणता येतील का? आजीबाई, तरीसुद्धा जे आपल्याला आचरणात आणता येईल त्या गोष्टी तरी आपण आचरणात आणाव्या. तशानं जीवनाचं सार्थक होतं. त्यावेळी आत्या विचार करत म्हणाली, आये, तुला आठवतं का, आपल्या सातमाईंनी आपल्या आराला संयमानं वागण्याचा इशारा दिला होता. आता मला वाटतंय गुरुजी म्हणतात तसं जर मनातला राग विसरून ते संयमानं वागले असते तर सगळं काही ठीक झालं असतं. म्हणजे आता मास्तरांचं आणि गौरीचं लग्न तर झालं होतंच. एक जात सोडली तर मास्तर गौरीला अगदी अयोग्य असा वर नव्हता. शिवाय त्यांनी हिंदू धर्मसुद्धा स्वीकारला होता. झालं ते होऊन गेलं असं समजून आरा जर संयमानं वागला असता तर नंतर सगळं काही ठीक झालं असतं की नाही. त्यांनी आपल्या वागण्याचा फारच अतिरेक केला असं तुला वाटत नाही का? आजी शांतपणे म्हणाली, आनंदे, मला खूप काही वाटतं ग. तरी आरासारखा स्वाभिमानी व्यक्ती आपल्याला फसवणाऱ्या मास्तरांना आयुष्यभर का झेलत राहिला असता? पण हे आता काही बोलून उपयोग नाही. नंतर थोड्या वेळानं गुरुजी उठले, शाळेकडे निघून गेले. तेव्हा आत्या आजीला म्हणाली, आई, आपल्या गुरुजींनी किती छान सुचवलं ना गं. अगं, जर आपल्या मांजरीवाडीत असा दवाखाना आणि शाळा झाली तर फार बरं होईल. आजीनं मान डोलवली. रामदास काका शिवा काकांना हाकारून ती म्हणाली, पोरांनो, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. आपण गौरीला लग्नासाठी आपल्या वाड्यातनं नेलं होतं. कुठलीही मुलगी आपल्या माहेराकडून लग्नाला निघते म्हणजे रीतीप्रमाणे गौरीचं हे माहेर झालं. आता आराच्या श्राद्धाचं जेवण सगळं गाव मिळून त्याच्या वाड्यासमोर करणार आहे, तर मला वाटतं आपण आराच्या श्राद्धाच्या जेवणाच्या अगोदर सातमाईंच्या वाड्यातर्फे आपण आरा, सीता आणि गौरीला एक जेवण घालूयात का? आज गुरुवार आहे. शनिवारी आराच्या श्राद्धाचं गावजेवण होणार आहे, म्हणून आपण उद्याच आपल्या आराच्या जेवणाचं आटोपून घेऊयात का? रामदास काका शिवा काका ठीक आहे म्हणाले आणि नंतर आमच्या वाड्यात आरा काकांच्या उद्याच्या जेवणाची तयारी सुरू झाली. माझ्या आजीने आरा काकांच्या शेतात राबणाऱ्या सगळ्या रामोशांना आणि गडी माणसांना किन्ना काकांच्या, सदप्पा काकांच्या आणि दाजी काकांच्या शेतात खपायला पाठवलं होतं. त्या सगळ्यांचे मोडके संसार लक्षात घेऊन आजीने लगेच हा निर्णय घेतला होता. त्यातली 2 गडी माणसं रामदास काकांनी आमच्या रामोशी वाडीबरोबर ठेवली होती. त्यावेळी मुंगळ्यानं नेहमीप्रमाणे त्या सगळ्यांना झोपड्या देण्याचं कबूल करूनही आराचे ते रामोशी आणि गडी माणसं आजीमुळे कुणीही त्याच्या आश्रयाला गेलं नव्हते. आणि पुन्हा एकदा मुंगळ्याला माझ्या आजीचं मांजरीवाडीतलं वर्चस्व जाणवून त्याला भयंकर राग आला होता. दुसऱ्याच दिवशी आरा काका, सीता काकू आणि गौरीचं श्राद्धाचं जेवण तयार झालं. तेव्हा प्रथम सातमाईंना आणि झपाट्याला पानं वाढली गेली. नंतर आजी आत्याला म्हणाली, आनंदे, त्या मास्तरांचं आणि त्यांच्या आईचं सुद्धा पान घे आणि ती पानं आराच्या पानापासून दूर मांड. नंतर माझ्या आईने आणि काकू आणि आत्याने त्या सगळ्यांना पानं वाढायला घेतली. तेव्हा सर्वांनी दचकून
त्या अन्नाने भरलेल्या प्रत्येक पातेल्याकडे बघितलं तर त्या सर्व टोपात मोठमोठ्या बोटा एवढ्या सफेद आळ्या वळवळत होत्या. शेवटी ते सगळं जेवण आमच्या झपाटलेल्या बाबळीच्या रानात खड्डा खणून पुरून टाकलं. आश्चर्य म्हणजे सातमाईंना आणि झपाट्याला जेवणाची पानं घेतली तेव्हा टोपात काही नव्हतं, पण आराचं पान घेताना मात्र त्या प्रत्येक टोपात किडे वळवळत होते. हे सगळं बघून आजी म्हणाली, हे सगळं माझं चुकलं. मी आराच्या पानाबरोबर मास्तरचं पान ठेवायला सांगायला नको होतं, त्यामुळे कदाचित हे असं घडलेलं असावं. तुम्ही पुन्हा थोडासा स्वयंपाक करा, फक्त आरा, सीता आणि गौरीची पानं मांडा. आणि पुन्हा त्या दुसऱ्या स्वयंपाकातही त्या आळ्या वळवळत राहिल्या होत्या. ते सगळं अन्न पुन्हा खड्डा खणून फेकलं गेलं होतं. हे सगळं बघून आजी नंतर म्हणाली, कदाचित आराला ते जेवण नको असेल. नंतर आम्हाला देखील आरा काकांच्या नावानं जेवण करून ते असं फेकायला परवडणारं नव्हतं. शेवटी आजीनं आरा काकांना जेवण घालायचा नाद सोडून दिला. त्यावेळी आम्हा सगळ्यांना वाटलं, कदाचित अर्ध्या जेवणावरनं उठलेल्या आरा काकांची भूक मरून त्यांना जेवणच नकोसं झालेलं असावं. अर्थात ही गोष्ट आम्ही बाहेर कोणालाच सांगितली नाही. फक्त त्यावेळी जेवायला आलेल्या गुरुजींना ती माहिती होती. माझ्या आजीनं इटा चांबार, नाग्या सुतार आणि गरीब रामोशांना आराची दुभती जनावरं एक एक करून वाटली होती. तसंच ज्या गरीब शेतकऱ्यांजवळ नांगरणीसाठी बैल नव्हते त्यांना एक एक बैलाची जोडी देण्यात आली होती. त्या सगळ्यांनी अगदी कळकळीनं आजीचे पाय धरून आभार मानले. तेव्हा आजी म्हणाली, माझे पाय धरून आभार मानू नका, तर आपल्या आराच्या, सीतेच्या आणि गौरीच्या आत्म्याला शांती मिळू दे अशी प्रार्थना करा. त्यानंतर शनिवारी सगळ्या गावांनी आरा काकांच्या वाड्यासमोर त्यांच्या श्राद्धाच्या जेवणाचा स्वयंपाक केला. त्यावेळी आमचा वाडा मात्र धास्तीनं त्या जेवणाकडे बघत होता आणि ते पुन्हा घडलं होतं. त्या सगळ्या स्वयंपाकात तशाच बोटभर मोठमोठ्या सफेद रंगाच्या आळ्या भरभरून वळवळत होत्या आणि नंतर तो श्राद्धाचा सगळा स्वयंपाक तसाच खड्डा खणून पुरून टाकण्यात आला होता. त्यावेळी माझी आजी खेदानं पुटपुटली की, अरे पोरा आरा, तू अर्ध्या जेवणावरनं उठला होतास रे, थोडं खाऊन घेतलं असतंस तर. आणि आजीला दूरवरून त्यांच्या रडण्याचा भास झाला. आजीला इतकं वाईट वाटलं की त्यावेळी सगळा गाव उपाशी आपापल्या घरी गेला. तसंच नंतर ज्या ज्या कोणी आपल्या वाड्यात आरा काकांना पान ठेवण्यासाठी स्वयंपाक केला त्यावेळी त्या जेवणात आळ्या वळवळताना दिसल्या होत्या आणि नंतर सगळ्यांनी तो आरा काकांना पानं मांडण्याचा नाद सोडून दिला होता. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण आहे आरा काकांचा झपाटा. ऐकूयात आरा काकांचा झपाटा काय करतोय उद्यापासून दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.